आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पंढरपुरातून। अंजन गावामध्ये मोजणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी धनगर समाज आक्रमक झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला धनगर समाजाकडून विरोध केला गेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अंजन गावात मोजणीला सुरुवात झाली। त्यानंतर लक्ष्मण हाके हे आक्रमक झालेले आहेत। मोजणी सुरू होताच लक्ष्मण हाके आक्रमक झाले आणि धनगर समाज आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। धनगर समाजानं मोजणी थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याची माहिती समोर येते आहे। गोंधळ उठल्यामुळे अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, मोजणीला सुरुवात झाल्यानंतर धनगर समाज आक्रमक झालेला आहे, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? सकाळपासून तणावपूर्ण शांतता होती। दरम्यानच्या काळात दोन्ही समाजातले जे मान्यवर जे त्यांच्या विचार विमर्श बैठका सुरू होत्या, मात्र प्रशासनाने पारदर्शकता दाखवण्यासाठी मोजणी सुरू केली आणि त्या मोजणी सुरू केल्यानंतर गोंधळ सुरू झालेला आहे। लक्ष्मण हाके आणि जे त्याचे समर्थक जे धनगर बांधव ते आक्रमक झाले, त्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला। तोपर्यंत दोन्ही समाजामध्ये विचार विमर्शाची एक बैठक पण झाली होती। मोजणी सुरू केल्यानंतर धनगर समाजाने त्यांना तीव्र विरोध केला। हे जे मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे, शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर आहे, ह्याची मोजणी करता येणार नाही आणि करून देणार नाही, अशा प्रकारची आक्रमक भूमिका धनगर बांधवांनी घेतली, लक्ष्मण हाकेंनी घेतली आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्या थोडी बाचाबाची झाली। पण वेळीच पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधून हा जो संघर्ष निर्माण झाला होता तो शांत केला। सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलीस अधिकारी दोन्ही गटाशी संपर्क साधून आहेत, महसूलचे अधिकारी आहेत, संबंधित वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी इथं आलेले आहेत आणि सध्या त्यांचा विचार विमर्श सुरू आहे। मात्र धनगर समाज मोजणीच्या पूर्ण विरोधात असून कसल्याही परिस्थितीत आम्ही ही मोजणी होऊन देणार नाही, अशा प्रकारची आक्रमक भूमिका धनगर बांधवांनी घेतलेली आहे। मात्र संतोष, बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये तोडगा निघाला का? बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे? बैठकीत दोन्ही समाजांनी आपापले बाजू मांडली, आपापली भूमिका मांडली। धनगर समाजाने हे मंदिर किती प्राचीन आहे, कशा प्रकारे इथे रीतिरिवाज सुरू होतात, कसे यात्रा भरते, जिथं पुतळा उभा केला गेला की तिथून पालखी कशी जाते, ते मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांना ते पटलं आणि त्यानंतर मराठा बांधवांनी विचार विमर्शनासाठी थोडासा वेळ घेतलेला आहे। एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासनाची पारदर्शकता कुठेतरी आड आली आणि हा संघर्ष निर्माण झालेला आहे। प्रशासनाची कदाचित ती चूक लक्षात आलेली असावी आणि त्यामुळे ती मोजणी थांबवलेली आहे आणि आता पुन्हा अधिकारी आहेत ते दोन्ही गटाशी संपर्क साधून हा जो प्रश्न आहे, हा जो संघर्ष आहे थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र संतोष, मराठा समाजाचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांची नेमकी मागणी काय? मराठा समाजांचं पहिल्यापासून ते असं म्हणतात की नाही, जिथं आम्ही पुतळ्याची स्थापना केलेली आहे ती जागा मंदिराच्या आत येत नाही आहे, मंदिर परिसरात येत नाही आहे, ती जागा ही बाहेर आहे, ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे आणि आम्ही योग्य ठिकाणी बसवलेलं आहे। पण धनगर बांधव त्यासाठी ते पुरावा देत आहेत। त्यांच्याकडे जे काही कागदपत्र आहेत, शेकडो वर्षापासून जत्रा इथं भरते, यात्रा भरते, भाविक येतात 4 राज्यातून, हे सर्व पुरावे धनगर बांधव देत असून ते सांगत आहेत ठामपणे की जागा मंदिराची आहे, मंदिर परिसराची आहे आणि मंदिर परिसराच्या प्रवेशद्वारावरच हा पुतळा बसवला आहे। त्यामुळे दोघे आपल्या भूमिकेची ठाम असल्यामुळे कुठेतरी संघर्षातून मार्ग निघताना दिसत नाहीये। मात्र संतोष, ज्या वेळेस हा पुतळा बसवला गेला त्यावेळेस धनगर समाजाने विरोध केला नाही का? त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती? पुतळा जो बसवला गेला तो रात्री बसवला गेला आणि सकाळी ग्रामपंचायत ग्रामस्थांना आणि महाराष्ट्रातील धनगर बांधवांना ते माहीत झालं। मुळात म्हणजे पुतळ्याची परवानगी न घेताच तो पुतळा बसवला गेलेला आहे। कोणताही पुतळा बसवताना त्याला अनेक परवानगी लागतात, एकही परवानगी नाही, रात्रीतून बसवला गेला आणि त्यामुळे सकाळी जास्त माहीत झालं, त्यानंतर हा धनगर आणि मराठा बांधव संघर्ष सुरू झालेला आहे। जी मात्र संतोष, जर परवानगी नसेल तर प्रशासन इतका उशीर का करते कारवाईला? हा जो विषय एकीकडे आध्यात्मिक विषय आहे, दुसरीकडे भावनिक विषय आहे। एकीकडे मंदिर आहे, दुसरीकडे सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे। दोन्ही समाजाचं समाधान व्हायला पाहिजे। महाराष्ट्र आज सगळा अंजनगावकर डोळे लावून बसलेला आहे। महाराष्ट्रात सगळीकडे हे झालेलं आहे। वेगवेगळे नेते दोन्ही समाजाचे वेगवेगळी वक्तव्य करत आहेत, ते अंजन खिलोबाच्या दिशेने निघालेले आहेत, त्यांना वाटेत अडवण्यात आलेलं आहे आणि मग हे संवेदनशील हा विषय बनलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय संयम आणि समन्वय साधून ह्या विषयातून मार्ग काढू इच्छिते, किंवा हा संघर्ष थांबवू इच्छिते आणि त्यामुळे सध्या ही स्थिती दिसते किंवा वातावरण आहे तसं आहे तणावपूर्ण। जी मात्र संतोष, परवानगी नाहीये त्यामुळं हा संपूर्ण वाद निर्माण झालेला आहे। प्रशासनाचं यावर नेमकं आता म्हणणं काय? प्रशासन अभ्यास करते, हे जरी परवानगी नाही घेत असलं हे तर अनधिकृत आहे, जाहीर आहे, हे कोणी नाकारल्याने बदलणार नाहीये, ही वास्तवता आहे।
पण प्रशासन थोडासा संवेदनशील विषय असल्यामुळे प्रशासनाला तो समजून सांगायला थोडंसं जड जात आहे बरं. आणि प्रशासन वारंवार प्रयत्न करत आहे. आता ज्यांनी हे केलं त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि धनगर बांधवांनी पण समजून ठीक घेतलं, आहे. समन्वय साधला तर त्याचा शेवट नक्की गोडविले चांगला मार्ग निघेल असं ग्रामस्थांचं पण इथल्या म्हणणं आहे. ठीक आहे संतोष, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. आमची विनंती आहे लक्ष्मण हाके ओबीसी नेते यांची प्रतिक्रिया आणि मंगेश ससाणे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, ते ऐकूया. धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजन गाव हे खेडोबाच्या नावानं ओळखलं जातं शेकडो वर्षापासून. आणि तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय. म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे. लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे. महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची, आमच्या बहुजनांच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे. परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या, त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय. हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय. हे अत्यंत खालच्या दर्जाचं घाणेरडं समाजकारण, राजकारण या मनोज जरांगे त्याची पिलावळ करते, याचा जाहीर निषेध करतो.